नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नीट 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेज किती मार्क्स पर्यंत भेटू शकतं, तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहूयात. तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ असल्याने या कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो व हा कट ऑफ लास्ट राऊंड पर्यंतचा असणार आहे. ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 450 प्लस मार्क्स पर्यंत गव्हर्नमेंट BMS कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. तर त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 445 प्लस मार्क्सपर्यंत गव्हर्नमेंट BMS कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर SC कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 400 प्लस मार्क्सपर्यंत गव्हर्नमेंट BMS कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 275 प्लस मार्क्सपर्यंत गव्हर्नमेंट BMS कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर विजय कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 435 प्लस मार्क्सपर्यंत गव्हर्नमेंट BMS कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर NT1 कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 415 प्लस मार्क्सपर्यंत तर NT2 कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 440 प्लस मार्क्सपर्यंत तर NT3 कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 445 प्लस मार्क्सपर्यंत गव्हर्नमेंट BMS कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नीट 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेजसाठी किती कट ऑफ राहू शकतो, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.